जो मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आनंद आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय गणेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पलट घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभि आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 मिनिटांचा अवधी असणार आहे. चला आयोजकांना विनंती करतो की आपण चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसाची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला कापशी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मांडलेवाडी संघ. हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज खऱ्या पाहिलं तर अशा कापशी संघानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले ते मांडलेवाडी संघाला. सालवडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला आनंद काटकर आणि त्यांच्या समोर गणेश काटकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 षटकांची मॅच असणार आहे. लेट्स प्ले. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल उलट असताना मात्र विरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि या पहिल्या चेंडूवरती इथे मात्र ह्या मिळतात 4 धावा. येतो हा चौकार. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल होती. इथे मात्र 4 धावा आल्यात. पाहिलं गेलं तर आनंदांच्या बॅटमधून पहिला बॉल फुलटा होता त्याला मात्र नक्कीच खऱ्या अर्थानं स्वीकारला आणि इथे पाहिलं गेलं तर कावकड दिशेला ह्या मात्र 4 धावा आल्यात. पुढचा बॉल अभियानचा आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे मात्र काय घडलं आणि इथे मात्र साधा सोपा झेल मात्र नक्कीच सोडलाय. पॉईंट खेळलेला फटका होता हलक्यात. पाहिलं गेलं तर नक्कीच गोलंदाज याचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल कारण त्या प्रकारचा दोन चेंडू आणि 5 धावा धावडके पाहायला मिळतात. स्ट्राईक मध्ये रोटेट झाली आहे.
पुढचा बॉल सुरेश चेंडूवरती हाताळला गेल्या अभियानच्या माध्यमातून पडल्यानंतर अचूक टप्पा आपल्या पाहायला पडला आणि थेट इथे मात्र एसटी रेषेचा वेध घेतला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिले षटक आपण पाहतो इथे पॉवर षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अभियानच्या माध्यमातून आपण षटक इथे पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं पॉवर प्ले म्हटलं की शक्तीवर्धक खेळ इथे पाहायला मिळतो आणि तो मात्र पहिल्या चेंडू ते पाहायला मिळालाय. फलंदाज आपण पाहिलं तर आनंदाच्या बाडूदन मोठा फटका आला तो अर्थात 4 धाव्यांसाठी. पुढचा बॉल आड्या बॅटे खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र फटका जसा हवा तसा एक्झिक्यूट करता आला नाहीये. मात्र एक सिंगल धाव इथे मात्र प्राप्त करते गेली. एका धावेने पुन्हा धावफलक नक्कीच पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात बिनबाद 6. प्रथम बॅटिंग करत असताना मांडलेवाडी संघामध्ये पाहायला मिळतोय. सालामिटी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला आनंद आणि एका बाजूला गणेश ही जोडी इथे पाहायला मिळते. मित्रांनो आणि 16 मिनिटांचं इथे अवधी असणार आहे. दोन्ही संघांच्या संघनायकांनी मात्र याची नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल सुंदर फटका समोरच्या दिशेला. इथे मात्र चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4. येतो हा चौकार. आनंदाच्या बॅट मधून हा दुसरा आपल्याला हा चौकार इथे पाहायला मिळतो. आज मात्र आनंदाचा वेगळा अभिभाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि आपण पाहिलं गेलं तर त्या धाटीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण नक्कीच मी म्हणालो की पहिला पॉवर प्ले षटक आहे शक्तीवर्धक खेळ मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि तो नक्कीच आनंदाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला. आणखीन एक दर्जेदार चौकार. हा तिसरा चौकाराची पाहायला मिळतोय तो अर्थात फलंदाज आनंदच्या बॅटमधून. एका षटकाकरिता आपण धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात बिनबाद 14 आकड्यावरती. चला विनंती करतोय कापशी संघाला की आपण ग्रुप बॅटिंग करू नका. आपला गोलंदाज आपण इथे त्वरित सज्ज करायचा. कारण मित्रांनो पाहिलं की आज 16 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. त्यामुळं अधिकचा वेळ न घेता आपण त्वरित आपला गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कमध्ये इथे मात्र सज्ज करायचंय. नवीन गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होता. सांग दुसरं आणि वैयक्तिक पॉईंट घेऊन नितीन आपण पाहतोय. दो मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज नितीन आपण पाहतोय. स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय गणेश यांना. पहिला बॉल अकुट टप्प्याचा, त्याला मात्र भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र पाहिलं की एक सिंगल धाव मध्ये पूर्ण होणार आहे. स्ट्राईक इथे मात्र रोटेट केली जाते गणेशाच्या माध्यमातून. त्यांना माहिती आहे कारण आपण पाहिलं तर आनंद यांच्या बॅट मधून मात्र धावांचं ओघ कुठेतरी अधिक आपल्याला पाहायला मिळतोय. अधिक त्यांना आपण स्ट्राईक वर ठेवणं नक्कीच गरजेचं आहे. ते त्यांनी ओळखलंय आणि जाणलं आणि त्याच प्रकारची रणनीती मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र पाहायला मिळते. पुढचा बॉल सुरेश चेंडू कमी गतीचा हाताळला गेला. थोडस अकुट टप्प्यात नक्कीच पाहायला मिळाला कारण पडल्यानंतर अधिकची उचली नक्कीच घेतली आहे. त्यामुळे कुठे ते द्विधा मनसे पाहायला मिळाले. ते फलंदाज अर्थात आनंद कटके आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथे हाताळला गेलाय. गोलंदाज आपण पाहिलं गेलं नितीन यांच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत आणि 2 चेंडू तिथे मात्र 1 धाव इथे खर्च केली गेली. पुढचा बॉल पॉईंट नक्कीच खेळून काढलाय. एक धाव तर नक्कीच पूर्ण होतीये. दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय. चेंडूचा फरार होतोय. क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतायत आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय आणखी एक चौकार. आज मात्र पाहिलं गेलं खऱ्या अर्थानं आनंदच्या बाडमधून मात्र चौकारांची आतषबाजी मैदानाच्या आत पाहायला मिळते. कुठेतरी आपण पाहिलं गेलं नक्कीच एक माइंडसेट नक्कीच चांगला पाहायला मिळतोय. कारण जिथे जिथे आपण पाहिलं तिथे खेळाडू नाहीये तिथे मात्र कसं चेंडूला पाठवायचं आणि कशा प्रकारे धावा कलेक्ट करायच्या हे आज नक्कीच त्यांनी जाणलंय आणि त्याच पद्धतीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 19. प्रथम बाडीकर असताना मांडलेवाडी संघ इथे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल कव्हर दिशेला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. आणखीन एक चौकार.
मित्रांनो 6 मिनिटांचा इथे मात्र अवधी पूर्ण झालाय. याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष असू द्या. त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर मांडलेवाडी संघ जो लक्ष वेधतो की आपण आपलं सुद्धा नेक्स्ट बॅटर आपण तयार ठेवायचंय. पुढचा बॉल पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या झेला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं, चांगलं गॅदर केलं आणि चांगली फिक्र सुद्धा पाहायला मिळाली. एकच धाव, एकापेक्षा अधिक इथे काही मिळत नाहीये. एका धावेने पुन्हा एकदा आपल्याला नक्कीच पुढे सरसावतंय, वधारतंय. धावा संख्या जाऊन पोहोचते आता 24 आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती लागल्या. आता नक्कीच मनाविरुद्ध निर्णय आला मात्र तो चांगल्या रीतीने मात्र स्वीकारला गेलाय आणि त्याच्या अनुषंगाने चांगली फलती मैदानाच्या आतमध्ये तुर्तास तरी पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल इथे मात्र सूर्य चेंडू हाताळला गेला. पंचांच्या मधून कोणत्या प्रकारची हालचाली, कोणत्या प्रकारचे मुवमेंट तुर्तास इथे पाहायला मिळत नाहीये. आणि ते पाहिलं तर 2 षटकाचा अंत सुरू झालाय. अर्थात 12 चेंडूचा खेळ इथे पाहायला मिळाला. 24 धावा धावफलकावरती लागल्या आता आणि ती गणिती भाषेमध्ये पाहिलं तर खऱ्या अर्थानं 12च्या सरीने मात्र धावफलक नक्कीच पुढे सरसावतंय, वधारतंय. आता मध्ये येणारे 12 चेंडू शिल्लक असणार आहेत. या 12 चेंडू मध्ये 24 आल्यात. उर्वरित 12 चेंडू मध्ये किती धावा जमा केल्या जाणार हे नक्कीच पाहावं लागणार आहे. नवीन गोलंदाजी माकवती इथे मात्र सज्ज होत आहेत. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पळ घेऊन कुलदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुलदीप यांना आपण पाहतोय गोलंदाजी माकवती इथे मात्र सज्ज झालेत. स्ट्रायकडे आपण पाहतोय आनंद यांना आपण पाहतोय यांच्या बॅटमधून चांगल्या प्रकारे धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. पहिला बॉल इथे मात्र कव्हरच्या दिशेला पुन्हा एकदा येतोय. ते पहिल्या बॉल वरती कुलदीप यांचं केलंय जंगी स्वागत. धावा मिळतात 4. येतोय हा चौकार. या 4 धावेने आपण पाहिलं गेलं तर 28 धावा धावफलकावरती लागल्यात. आज मात्र चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. दोन्ही काटकर बंधूंची आपण पाहायला मिळते. एका बाजूला आनंद आणि त्याच्यासोबत गणेश जोडी मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळते. कारण एका बाजूला कुठेतरी संयम सुद्धा पाहायला मिळालाय तो गणेशांच्या माध्यमातून. तर एका बाजूला पाहायला गेलं तर आनंद यांच्या मध्ये कुठेतरी अग्रेसिव्ह नक्कीच माहिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये गॅप मोठा आहे. धावांचा कोणत्याचा तोटा इथे होणार नाहीये. चेंडू पुन्हा एकदा फरार होतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. या 4 धावेने इथे मात्र धावफलक पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते आता बिन 32 धावा. आता बॅटिंग करत असताना मांडलेवाडी संघ इथे पाहायला मिळतोय. 32 धावा धावफलकात. इथे मात्र थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. प्रथम गोलंदाजी करणारा संघ आपण इथे पाहतोय कापशी संघ यांच्या माध्यमातून. आता मात्र कुठेतरी रणनीती आखावी लागणार आहे. कारण सलामी अर्थात आघाडीला आलेली जोडी अजूनही मैदानाच्या आत इथे पाहायला मिळाली. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. चांगला फटका तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. मात्र एक धाव काय वाचू शकले नाही. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर होतीये. 33 धावा धावफलकात आहेत. आता मात्र स्ट्राईक मध्ये आपण पाहतोय गणेशांना. पुढचा बॉल लॉफ केलाय, फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र झेल मात्र निसटलाय. जीवनदान मिळालंय आपण पाहिलं गेलं खऱ्या अर्थानं गणेशांना. कारण फटका नक्की जोरून फसला होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. कुठेतरी क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली सुद्धा आले होते. मात्र झेल टिपला जाईल का अशी नक्कीच आशा होती. मात्र झेल काय टिपला गेला नाहीये आणि इथे मात्र जीवनदान मिळालंय. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल आडव्या बॅटने नक्कीच फिरकावून दिलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. इथे मात्र या 4 धावा आल्यात. 4 धावेने जर आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 39 आकड्यावरती. आणि त्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर आनंद यांनी तब्बल 11 चेंडू सामना केला आणि 31 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढलाय. एफर्ट नक्कीच छान पाहायला मिळाली. झेल नक्कीच टिपला गेला नाहीये. मात्र एफर्ट छान पाहायला मिळाले आणि इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा इथे पाहायला मिळाल्या. या 4 धावे नक्की षटक क्रमांक 3 इथे मात्र सब झालाय. एंड ऑफ द ओव्हर जर आपण विचार केला तर नक्कीच कुठेतरी धावांचा वेग आपल्याला कुठेतरी अधिक होताना पाहायला मिळालोय. कारण धावसंख्या जाऊन पोहोचलीये
ती अर्थात बिनबाद 43 आकड्यावरती 43 धावांची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला आनंद आणि त्याच्या समवेत गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू सामना केलाय. 43 धावांची झुंजार भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. चांगली बिल्ड होताना पाहायला मिळते. कारण मित्रांनो पाहायला गेलं तर सलामी आली नक्कीच जोडी आली. कर्णधाराने नक्कीच दाखवलेला विश्वास कुठेतरी सार्थ ठरवण्याचं नक्कीच काम मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केलं गेलंय. आणि आता मात्र आपण पाहिलं तर शेवटचं आणि अंतिम षटक आहे. ज्या प्रकारे धावा जमा केल्या गेल्यात आता मात्र कुठेतरी हे अंतिम षटक आहे म्हटलं तर धावांचा वेग अधिक वाढवा हा नक्कीच खऱ्या अर्थानं मानस फलनचा अस्तर आहे. मात्र तो मानस खऱ्या अर्थाने इथे सफल केला जाईल का? कारण नवीन गोलंदाज आपण पाहतो सिकंदर आपण पाहतोय त्या धाटेची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल का पाहावं लागेल. पहिला बॉल पहिलाच बॉल होती इथे मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. मी मगाशी म्हणालो की अधिकारी धावा जमा करण्याचा मानस आहे तो सफल होईल का? तर हो, कारण पहिल्या चेंडूवरती इथे मात्र स्वीकारण्याचं चांगलं स्वागत केलंय. कारण खराब चेंडू होता त्याला मात्र त्याच्यावरती खऱ्या अर्थानं हवी ठरलेत आणि या 4 धावा असताना पाहायला मिळतात. 4 धावे नक्कीच पुन्हा धाव पुढे सरसावते. 47 धावा धाव फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल पुढचा बॉल सूर्य चेंडू इथे हाताळला गेलाय. पाठच्या पण पाहिलं तर आतल्या बाजूला नक्की चेंडू ब्रश झाला आणि इथे मात्र सिंगल धाव इथे प्राप्त करताना पाहायला मिळत आहेत. आनंदाच्या बॅटमधून धावांचा ओघ नक्कीच कुठेतरी वाढत असताना पाहायला मिळतो. आता मात्र स्ट्राईक आपण पाहतो ज्यांच्या खऱ्या अर्थानं म्हणजे आता मित्र वाढ नाही पण गुण जरूर लागला तो अर्थात गणेशांना. कारण त्यांच्या सुद्धा नक्कीच तो आविर्भाव मैदानाच्या आत इथे मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल बॅटची मात्र लिडिंग एज घेतली आहे. चेंडू होतोय फरार. 4 धावा चौकार. इथे मात्र हा नशिबाचा चौकार येताना पाहायला मिळतोय. गणेशाच्या बाडूत आपण पाहतो आणि या 4 धाव्याने मात्र इथे खऱ्या अर्थानं अर्धशतक मात्र पूर्ण झाले. प्रथम बॅटिंग करत असताना मांडलेवाडी संघाचा आणि इथे मात्र आजच्या पहिल्या मॅच मध्ये 50 धावांची भागीदारी नक्कीच पाहायला मिळाली. एका बाजूला आनंद आणि गणेश टाळ्यांचा गजर होत्या. आनंद आणि गणेशसाठी 50 धावांची भागीदारी मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळाली आहे. मी मगाशी म्हणालो की कर्णधाराने दाखवलेला विश्वास आज मात्र सार्थ ठरवला गेलाय. पुढचा बॉल इथे मात्र आपण पाहिलं तर दिशाहीन गोलंदाजी. पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय की अवंत स्वरूप हॅलो अवंत स्वरूपाची धाव मात्र इथे आली आहे. 53 धावा धावफलकावरती लागल्या. आता बिनबाद 53 एक चांगल्या पद्धतीचा नक्की धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सुरेख चेंडू पाहिलं तर फुललेचा चेंडू इथे हाताळला गेला. बॅटने बॉलचा संपर्क आला नाहीये. बऱ्याच काळानंतर कुठेतरी एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. तो कापशी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहिलं सेकंडच्या माध्यमातून आपण हे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल आडव्या बॅटने उडवलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे मात्र अंत होतोय खेळीचा. मारुतींच्या मधून हा नक्की झेल टिपला गेलाय आणि बाद होत आहेत ते अर्थात गणेश काटकर मात्र मैदानाच्या बाहेर येत आहेत. चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. मात्र त्याच्या खेळीचा अंत नक्की जरूर झालाय आणि क्रेडिट नक्की जात आहेत ते अर्थात गोलंदाज श्रीकांत यांना. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आपण पाहायला गेलं तर संघाचा संघनायक तारणहार दिशादर्शक अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला मित्रांनो थोडंसं स्पीडअप करायचंय. अमोल बिंबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शेवटचा बॉल इथे नक्कीच अंतिम बॉल आणि इथे मात्र कोणत्या प्रकारची धावे ते मात्र पाहायला मिळत नाही. चला नेक्स्ट मॅच आमंत्रित करतोय. एका बाजूला करंदुशी 11 करंदुशी आणि त्यांच्या अगेन्स्ट श्रीनाई विठ्ठलाई स्पोर्ट्स करुले देऊळवाडी. तर दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची. चला या प्लीज मित्रांनो पहिलं सत्र नक्की माझं समाप्त झालं. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली ते अर्थात 53 आकड्यावरती आणि 54 धावांचं लक्ष असणार आहे. ते अर्थात कापशी संघासमोर आणि त्याचा 53 धावांचं कसं आव्हान केलं कसं पाठलाग केलं नक्की दुसऱ्यात आपण पाहणार आहोत.
तसेच इथून पाहिलं गेलं तर 53 धावा झाल्यात आणि 54 धावांचं लक्ष आहे. त्या लक्षाचा कसा पाठलाग केला जाईल नक्की आपण दुसऱ्या सत्रामध्ये इथे पाहणार आहोत. आणि या आजच्या स्पर्धेमध्ये अर्थात राधाकृष्ण चषक 2026 यामध्ये आज आम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच लाभले जायचे. अर्थात आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ शाहूवाडी विरुजी पाटील सरांचा आवाज आपण इथे ऐकणार आहोत. मी घेतो तुर्तास ब्रेक, कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आपली मानाची आणि अभिमानाची स्पर्धा अर्थात श्री राधाकृष्ण चषक 2026. धन्यवाद. धन्यवाद सिद्धेशजी गायकवाड सर. आपण टॉस का बॉस मध्ये स्वागत करतो. एका बाजूने कंजूशी 11 कर्जुशी आणि त्यांना फाईट करतात श्री निनाई विठलाई स्पोर्ट्स करुंगळे देवळवाडी संघ. एका बाजूने आपण पाहिलं गेलं तर अरविंद पाटील आणि एका बाजूने भगवान कांबळे, दोन अष्टपैलू खेळाडू नक्कीच आपल्याला टॉस का बॉस मध्ये नक्कीच पाहायला मिळतील. टॉस जिंकलाय यस भगवान दादा. करंजोशी 11 करंजोशी संघाने नाणेफेक जिंकले. आपला निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवा. तत्पर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण ही स्पर्धा अर्थात राधाकृष्ण चषक 2026 पर्व 4 अगदी मानाचा आणि अभिमानाचा हा चषक आपण पाहतोय. SMD लाईव्हच्या माध्यमातून ही घर बसल्या ही स्पर्धा आपण पाहिले गेलं तर आपण पाहू शकता. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. डीजे मास्तरांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आमचे स्कोरर गणेश लाळे साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. आणि तसेच आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ नवी मुंबई पनवेल गावचा एक गोड आवाज सिद्धेशजी गायकवाड सर यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. विनंती करेल कापशी संघाला आपण आपले सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. आपला 12वा खेळाडू या देखील समालोचन कक्षात असणं गरजेचं आहे. कापशी संघ यस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. 64 कलेचा अधिपती बाप्पा गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आपण पाहतोय. आणि मी घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये जिथे चालू आहे शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत RCC गवळेवाडी आयोजित RCC चिखलवाडी आयोजित राधाकृष्ण चषक 2026 पर्व 4 दिमागदार असा 16 सुरेख असं नियोजन तितकंच सुरेख असं आयोजन आपण पाहतोय. या खारघरच्या मैदानावर अगदी सकाळच्या सत्रापासून पहिली मॅच आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करताना अगदी मांडलाईवाडी संघाने वर्चस्व गाजवलंय आणि या तब्बल 53 धावा धावफलकावर लावल्या. 54 धावांचा टार्गेट चेस करण्यासाठी आपण पाहतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज एका बाजूने पाहिलं गेलं तर संतोष जामदार आणि या नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय किरण पाटील. पहिल्या षटकाचा जर विचार केला किरण आणि थोडस महागडे राहिले. 14 धावा खर्च केला. एक विकेट दाखवता आली नाही. मात्र फलंदाजीमध्ये संधी आहे. पहिला चेंडू लेट्स प्ले. यावेळेस फटका फसलाय. खेळाडू आहे चेंडूखाली पहिल्या चेंडूवर. इथे मात्र जीवदान संतोष जामदारांना विचार करावा लागेल. क्षेत्ररक्षकांना देखील थोडासा अभ्यास करावा लागेल आपल्या क्षेत्ररक्षणावर, कारण पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट आली असती जर हा झेल टिपला असता. मात्र क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जर आणि तरला स्थान नाही आहे. दुसरा बॉल रिवर्सचा अटेम्प्ट आणि सक्सेसफुल अटेम्प्ट. क्या बात आहे. कमालीचा फटका किरण पाटीलच्या बॅट मधून आलाय. हा दर्जेदार स्ट्रोक चौकार. गणेश काटकर आपण पाहिले गेले तर या खेळाडूने पहिल्या इनिंग मध्ये चांगली फटकेबाजी केली. या इनिंग मध्ये गोलंदाजी करताना मात्र थोडस नाराजी नक्कीच
आहे स्वतःवर देखील नाराज असेल, कारण पहिल्या चेंडूचा विचार केला तर एक धाव आली, त्यानंतर मात्र षटकार आलाय. आणखी एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन चांगलं. अगदी पाहायला गेलं तर फील्ड चांगली सजवली अमोल पिंपळे. 5 धावा धावफलकावर लागतायत. 54 धावांचा प्रत्युत्तर देताना त्यामध्ये कमालीचा फटका अगदी व्ही शेप मध्ये किरण पाटीलच्या बॅट मधून ह्या इनिंग मधला पहिला हा षटकार आहे ना. 6 धावा मिळतील. 11 धावा धावफलकावर लागतात. उत्तरास प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतोय किरण आणि संतोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गणेश काटकर थोडस प्रेशर मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील या पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटॅम्प्ट, यावेळेस सक्सेसफुल ठरला नाहीये. बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट चेंडू येतोय. आपण पाहतोय राधाकृष्ण चषक 2026 अगदी दिमागदार सोहळा. यावेळी देखील स्विंग अँड मिस, कमालीचा चेंडू. शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले गेले तर अगदी लाजवाब आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या 4 चेंडूचा विचार केला तर फलंदाजांनी वर्चस्व गाजवलं होतं, त्यानंतर मात्र गोलंदाजांनी 2 चेंडूवर वर्चस्व गाजवलंय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतोय आणि धावफलकावर धावा लागलेत मात्र 11, बिनबाद 11 अशी स्थिती सध्या मात्र वारणा कापशी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. 9:56 पहिला चेंडू पडला. जवळजवळ 4 मिनिटाचा खेळ देखील या ठिकाणी संपलाय. 18 चेंडू 43 धावांची आवश्यकता आहे अजून. या नवीन गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अमोल पिंपळे. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात. अगदी फलंदाजाला बेनिफिट असतं आणि त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर संतोष आणि किरण याने केलाय. अमोल यावेळेस स्क्वेअर कट, अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये चेंडू निघून त्याला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मध्ये त्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 12 या धावसंख्येवर. वेगवान गतीचा गोलंदाज आपण पाहिला गेलं तर अमोल पिंपळे म्हणून ओळखलं जातं. या नावाची चर्चा देखील राहिली आहे. प्रत्येक गोलंदाजीमध्ये वेगावर स्वार असतात. यावेळेस पुन्हा एकदा बॅकची लिडिंग एज कॅप मध्ये आहे. चेंडूने दिशा जरूर बदलली आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्यात. दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण देखील केल्यात फलंदाजांनी. सुंदर आणि बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा अमोल देखील सज्ज आहे. राधाकृष्ण चषक 2026 पहिला सामना आपण पाहतोय. अगदी रोमहर्षक सामना देखील आला. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटॅम्प्ट, क्या बात आहे, कमालीचा फटका. आणखी एक चेंडू निघून चाललाय 1 बाउंस सीमारेषे पार, चौकार. वारंवार रिव्हर्सचा अटेम्प्ट केला जातोय किरण यांच्या माध्यमातून. यस, राधाकृष्ण चषक 2026 आपण पाहिलं गेलं तर राधाकृष्ण क्रिकेट क्लब चिखलवाडी संघाला विनंती असेल, आपले सभासद आपण नक्कीच सीमारेषेच्या बाहेर थोडस पाठवायचं आहे, कारण खेळाडूंना जास्तीचा वेळ बाहेर जाऊन देऊ नका. आपल्याला सामने थोडे स्पीडअप करावे लागतील. याच अनुषंगाने विनंती असेल आपल्याला देखील, आपण देखील सीमारेषेचा ताबा घ्या आणि लगेच बाहेरचा चेंडू आपण त्वरित आतमध्ये पाठवायचा. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र दिशा पाहावी लागेल. वेग जरूर आहे मात्र दिशा बघावी लागेल. वाईड बॉल. अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय. 19 धावा धावफलकावर लागतायत. 54 धावांचा पाठलाग करताना अगदी सुरेख सुरुवात आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा आल्या. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, 1 विकेट देखील आली नाहीये. आणि या इनिंग मध्ये देखील 11 धावा आल्या, 1 विकेट देखील अजून गोलंदाजांना मिळाला नाही. यावेळी देखील लागू पडतात दुसरा चेंडू, इथे मात्र वाईड आलाय. 20 धावा धावफलकावर लागतात.
20 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा कापशी संघ आपण पाहतोय. 15 चेंडू आणि अगदी 34 धावेंची आवश्यकता आहे. एक दोन मोठे फटके जर आले तर प्रेशर रिलीज होईल अगदी फलंदाजी करणारी टीम श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा कापशी या संघावरचा. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न, टीम मध्ये चांगलं प्रोडक्शन, बॅकअप चांगला आपल्याला पाहायला मिळाला. प्रयत्न करावे लागतील धावांसाठी. इथे मात्र प्रयत्न चालू आहेत अभि आणि संतोष यांचे. यस, करंजोशी 11 करंजोशी संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. यस, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय या ठिकाणी निनाई विठलाई स्पोर्ट्स करुंगळे देवळवाडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, बिघडतंय काय पाहण्यासाठी. सिंगल आले आणि या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 21 या धावसंख्येवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ ठिकाणी संपलाय. फटका चांगला आहे, लाजवाब फटका, चेंडू निघून जाईल सीमा रेषे पार, मिळतील धावासा षटकार. कमालीचा फटका आपण पाहिलं गेलं तर संतोष जामदारच्या बॅट मधून हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 27 धावा धावफलकावर लागतात. 27. 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपतोय. अर्धा टप्पा पार केलाय, अर्धा टप्पा अजूनही पार करायचा आहे. 12 चेंडू आणि 27 धावेंची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी संघाने गेल्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने देखील प्रभावित केलंय. हा खेळाडू देखील चर्चेत राहिलाय. पुन्हा एकदा त्याच कामगिरीची पुनरावृत्ती या ठिकाणी करावी लागेल. नाव आहे विघ्नेश. 12 चेंडू 27 धावा. लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर टप्प्याचा चेंडू, नक्कीच बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. पहिला चेंडू इथे मात्र डॉट आलाय. अगदी सुरेख सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 27 धावेंची आवश्यकता आहे. आडव्या बॅटचा हक्कड वापरार, चेंडू निघून चाललाय सीमा रेषे पार, मिळतील धावा 4, चौकार. अगदी कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी मात्र अभिकच्या बॅट मधून. आता मात्र प्रेशर गोलंदाज विघ्नेश्वर देखील असेल, कारण समीकरण नक्कीच बदलत चाललंय. 31 धावा धावफलकावर लागतायत. 10 चेंडू आणि तब्बल 23 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. धावा थांबवाव्या लागतील. धावगतीला इथे मात्र बेड्या घालाव्या लागतील गोलंदाज विघ्नेश याला. अगदी शतक कॅप्टनने कर्णधाराने विश्वास ठेवला या युवा खेळाडूवर आणि विश्वासाला सार्थ गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा यावेळेस आडव्या बाटचा पुन्हा एकदा कडवा प्रहार, लागोपाठ आणखी एक मोठा फटका अभिच्या बॅट मधून आपण पाहतोय. यावेळेस मात्र आलाय षटकार. सदतीस धावा धावफलकावर लागतात. कमालीची फटकेबाजी आपण पाहिलं गेलं तर. बारा चेंडूची 27 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र फलंदाज किरण पाटील आणि कमालीची सुरुवात केली. पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर डॉट आला होता, त्यानंतर मात्र 2 चेंडूवर 2 लागोपाठचे मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी देखील काय फटका सजवलाय. यावेळेस खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर लागोपाठचा हा दुसरा षटकार. 2 इन अ रो. हाय हँडसम, दिमागदार, दर्जेदार, वंडरफुल षटकार. 8 चेंडू 11 धावेंची आवश्यकता आहे. थोडासा अभ्यास करावा लागेल. इथे मात्र आता
विघ्नेश याला फुलटॉस फटका फसलाय का हे देखील पाहावं लागेल. आणखी एक त्याच दिशेने आणि निकाल देखील तोच लागलाय. चेंडू निघून चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. वावराच्या पड्याल बांधाच्या पड्याल 6 धाव्यांसाठी षटकार. 49 धावा धावपलकाव्या लागतात. कमालीची फटकेबाजी अगदी चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते किरण पाटीलच्या बॅट मधून. यावेळी अलॉंग दी कार्पेट अगदी मिड विकेट काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल झाले एक्झिक्यूट. एका धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागेल. आता मात्र किरणला देखील माहित आहे सिंगलने देखील एकेरी धावसंख्येने देखील सामना आपण जिंकू शकतो. 6 चेंडू आणि 4 धावींची आवश्यकता आहे. आता मात्र अवघड स्थितीमध्ये सध्या मात्र विनय मांडले स्पोर्ट्स मांडलायवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहिले गेलं तर बबन. शेवटचा आणि अंतिम षटक. 6 चेंडू 4 धावींची आवश्यकता आहे. अजूनही 3 मिनिटांचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. या 3 मिनिटांमध्ये हे षटक आपल्याला हाताळायचं आहे. यावेळेस काय पाहावं लागेल विचार करावा लागेल. डॉट चेंडू नक्कीच जरुरी येतोय. नेक्स्टमच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय जरूर. 5 चेंडू 4 धावा. सामना नक्कीच रंगतदार होणार यातील मात्र शंका नाही आहे. हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. राधाकृष्ण चषक 2026 पर्व 4. पहिला सामना. इथे मात्र काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. एक मोठी विकेट आणि महत्वाची विकेट आणि महत्वाच्या टायमिंग वर विकेट आपल्याला पाहायला मिळते. सामन्यामध्ये ट्विस्ट. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. किरण पाटील बॅक टू डग आउट. अगदी सामन्यामध्ये इथे मात्र ट्विस्ट निर्माण केले गोलंदाज बबन याने. कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूचा विचार केला तर डॉट चेंडू आला. या आधीचं षटक आपण पाहिलं गेलं तर मोठं षटक आपल्याला पाहायला जरूर मिळालं. 23 धावा आल्या त्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना इथे मात्र कमालीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज बबन. सतरा चेंडू मध्ये 40 धावांची झुंजार खेळी करून मात्र किरण माघारी परतताना आपल्याला पाहायला होतं. यावेळेस दिशा दिले क्या बताने कमालीचा फटका आणि हा आला विजय चौकार. आणि श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स वारणा कापशी संघाचा विजय होतोय साकार. हार्ड लक बॅड लक. श्री निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी संघ या स्पर्धेत आपण सहभागी झालात. ज्या खेळाडूंनी खेळलात आपल्या देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार.